नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की भूमी, आकाश त्याचबरोबर राजा काका आता इकडे डेड बॉडी घेऊन घरी आलेले असतात. त्याच वेळी मानसी, आजी आणि अथर्व वरून पाहत असतात आणि त्यांना दिसतं की भूमीची गाडी आलेली दिसत आहे आणि त्याचबरोबर दारामध्ये ॲम्ब्युलन्स आलेली एक दिसत आहे. अचानक ही ॲम्ब्युलन्स का आलेली आहे हा प्रश्न अथर्व आणि आजीला पडलेला असतो. मानसीला माहीत असतं काय झालेलं आहे, पण तिने तोंडाने सांगू शकत नसते. तिच्यासाठी हा खूप मोठा धक्का असतो. इकडे आकाश गाडीत असतो. भूमी आकाशच्या बाजूला येते आणि आकाशला म्हणते की आकाश चल, कारण ही परिस्थिती सावरणं खूप गरजेचं आहे. कारण या सगळ्यामध्ये आकाशचा काहीच दोष नसतो. त्याच वेळी पौर्णिमा पण तिथं आलेली असते. पौर्णिमाला अस्वस्थ वाटत असतं की अभिजित अजून का आलेले नाहीत हा प्रश्न पौर्णिमाला पण पडलेला होता. आणि आता पौर्णिमाला प्रश्न पडलेला असतो की काय झालंय नक्की, अचानक हे सगळं काय झालेलं आहे असं हा प्रश्न पौर्णिमाला पडलेला असतो. आणि पौर्णिमा म्हणत असते की काही झालं तरी हे काय झालंय नक्की हे कळलं पाहिजे असं म्हणत पौर्णिमा बोलत असते. आणि त्याच वेळी पौर्णिमा पाहते एक ॲम्ब्युलन्समधून डेड बॉडी बाहेर काढलेली असते आणि ती डेड बॉडी असते ती अभिची. कारण वाऱ्याने त्या तोंडावरचा जो कपडा असतो तो निघून गेलेला असतो. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा पौर्णिमाच्या पायाखालची जमीन सरकते. कारण पौर्णिमाला धक्का बसलेला असतो. तिला वाटलंच नव्हतं की ही डेड बॉडी अभिची असेल किंवा अभिच्या बाबतीत असं काही झालेलं असेल. कारण त्या सगळ्यांमध्ये राजा काका आलेले दिसलेले नव्हते, म्हणून सगळ्यांना वेगळी शंका होती. पण घडत मात्र वेगळंच असतं. आणि तिथे जेव्हा हे सगळं घडत असतं तेव्हा मात्र इकडे अभि गेलेला आहे ही गोष्ट आता ॲक्सेप्टच होत नाही. पौर्णिमा धावतच खाली येते आणि पौर्णिमा म्हणू लागते की हे सगळं काय झालंय, अभिजित काय झालंय, तुम्ही मला सोडून जाऊ शकत नाही असं म्हणत पौर्णिमा रडायला सुरुवात करते. त्याचवेळी अथर्व, मानसी सर्वजण तिथं असतात. सर्वजण पाहत असतात. कारण हा इतका मोठा धक्का असतो की वाटतं तेवढी सोपी गोष्ट नाही. अभिजितचं अचानक जाणं हे इकडे पौर्णिमाच्या मनाला खूप मोठा धक्का देणार असतं. कारण ती अभिजितची बोललेली असते, त्याला सगळा प्लॅन सांगितलेला असतो आणि त्यानंतर हे सगळं घडलेलं असतं. राजा काकांनी तिचा फोन काढून घेतलेला असतो. तिला सांगितलेलं असतं की आता नाही, कारण मी तुला 1000 वेळा सांगितलेलं आहे की हे सगळं करू नका, परंतु तुम्हाला हेच करायचं आहे असं म्हणत राजा काकांनी तिचा फोन काढून नेलेला असतो. आणि आता जे घडत असतं त्याच्यामुळं पौर्णिमाला खूप मोठा धक्का बसलेला असतो. कारण इकडे तर पौर्णिमा, रागिनी, अभिजित इकडे डेड बॉडी आकाशची आणायची स्वप्न पाहत होती आणि नियतीने खरा न्याय केलेला असतो. आई योगेश्वरी ही आकाशच्या पाठीशी असते आणि आज खरा न्याय झालेला असतो. सत्याचा विजय झालेला असतो. आकाशच्या जीवावर उठलेले असतात, पण इथे अभिला जीव गमवावा लागलेला असतो. हे सगळं आणि सगळं फक्त रागिनीमुळे झालेलं असतं. रागिनी तर तिथून पळून गेलेली असते. तिने विचारही केलेला नसतो की अभि एकटा पडेल, हे सगळं कसं मॅनेज होईल, तिच्या डोक्यातही आलेलं नसतं. राजा काकाला तिथं पाहिलेलं असतं आणि त्या क्षणी रागिनी तिथून पळून गेलेली असते. तिने थोडाही मागचा पुढचा विचार केलेला नसतो. स्वतःच्या मुलाला तिने मृत्यूच्या दारात पाठवलेलं असतं आणि ती तिथून पळून गेलेली असते. इकडे भूमी आता इकडे पौर्णिमाच्या जवळ असते. मानसी आणि भूमी दोघीजणी पौर्णिमाला आधार देत असतात. कारण पौर्णिमासाठी हा खूप मोठा धक्का असतो आणि या सगळ्याचा त्रास हा पौर्णिमाला होत असतो. पौर्णिमा खूप रडत असते. तिला ही गोष्ट सहनच होत नसते. कारण काही झालं तरी अभिजित तिचा नवरा आहे आणि तो तिला सोडून गेलेला आहे. ही गोष्ट ॲक्सेप्ट करणं पौर्णिमाला खूप अवघड झालेलं असतं. आणि त्याच वेळी इकडे आपल्याला पाहायला मिळतं की अभिजितची जी अवस्था झालेली आहे, आजी विचारतात काय झालं हे सगळं कशामुळे झालेलं आहे हा प्रश्न आजी विचारत असतात. आणि तेव्हा इकडे आकाश आणि भूमी सगळं सांगू लागतात. त्यांचं असं म्हणणं असतं की अभिजितने आकाशला गोळी मारायला आलेला होता. कारण अभिजितने आकाशला मारण्याचा प्लॅन केलेला होता आणि त्याच वेळी घडलेलं आहे हे सगळं जेव्हा सांगितलं जात असतं तेव्हा मात्र इकडे सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसलेला असतो. सगळेजण पाहत असतात आणि इकडे रागिनी मात्र विचार करत असते या मुलाचा फोन लागणं गरजेचं आहे. तिथं काय झालेलं आहे मला काहीच कळत नाहीये, नक्की काय झालेलं असेल असं म्हणत रागिनी अभिला फोन लावत असते. परंतु अभिचा फोन काही लागत नसतो. त्यामुळं रागिनीला आता टेन्शन आलेलं असतं. रागिनी विचार करत असते अभिजितचा फोन का लागत नाहीये, या मुलाचा फोन लागणं गरजेचं आहे असं म्हणत रागिनी अभिजितला फोन लावण्याचा प्रयत्न करत आहे. पण अभिजितचा फोनच लागत नाही. आणि तेवढ्यात
दारात तिला राजा काका आलेले दिसतात आणि तिला खूप भारी वाटतं. तिला असं वाटत असतं की राजा काका तिच्यावरच्या प्रेमासाठी तिथं आलेले आहेत. आणि मग ती राजा काकाला म्हणू लागते की खरंच तुम्ही आलात? मला माहिती आहे कसं आहे, माझी स्वप्न माझे विचार तुम्हाला पटत नसले तरी तुमचं माझ्यावरती खूप प्रेम आहे, म्हणून तुम्ही आज माझ्याकडे आलेले आहात. राजा काका कोणत्या मनस्थितीत आहे याची तिला जाणीव नसते, कारण तिने फक्त त्या रिसॉर्टमध्ये राजा काकांना पाहिलेलं असतं आणि तिथून पळ काढलेलं असतो. कारण तिला असं वाटत असतं की काही झालं तरीही आपण यांच्या समोर यायचं नाही. यांना जर कळलं मी आकाशच्या जीवावर उठलेले आहे तर हे माझ्याशी कधीच बोलणार नाहीत, हा विचार तिने केलेला असतो. म्हणून तर तिथून ती पळून गेलेली असते. ऐन वेळेला तिने कल्टी मारलेली असते आणि तिथून निघून गेलेली असते आणि अभिजितला एकट्याला तिथं सोडलेलं असतं. त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र रागिनी मूर्खासारखं वागत असते. रागिनी म्हणत असते की अहो खरंच मला माहिती आहे तुमचं माझ्यावर प्रेम आहे. कसं आहे, तुमचे विचार वेगळे, तुमची तत्त्व वेगळी असली तरीही तुमचं माझ्यावरती खूप प्रेम आहे, ही गोष्ट मला माहिती आहे. म्हणून तर आज तुम्ही माझ्यासाठी इथं आलेले आहात, आपल्या प्रेमासाठी आलेले आहात. मला माहीत होतं एक दिवस तुम्ही येणार आणि मला इथून घेऊन जाणार. हे सगळं बोललं जात असतं आणि तेव्हा राजा काका कोणत्या मनस्थितीत आहे त्या गोष्टीची जाणीवच तिला नसते आणि ती फक्त बोलत असते. तेव्हा राजा काका म्हणतात की बस झालं रागिनी, आत्तापर्यंत पैसा प्रॉपर्टी या सगळ्यासाठी ना तू तुझ्या आयुष्याचं वाटोळं करून घेतलं, पण स्वतःच्या पोटच्या मुलाच्या आयुष्याचं पण तू आज वाटोळं केलेलं आहे. तुला माहीत नाही आहे काय झालेलं आहे. तेव्हा रागिनी म्हणत असते काय बोलताय तुम्ही, नक्की काय म्हणायचंय तुम्हाला? हे सगळं जेव्हा चालू असतं तेव्हा राजा काका ना ती सांगत असते. राजा काका म्हणत असतात तुला माहीत नाही आहे तू काय केलेलं आहेस ते, तुझ्यामुळं माहिती आहे का आज स्वतःच्या मुलाच्या हातून शेवटचा पाण्याचा घोट घ्यायचा, गंगेचं जल स्वतःच्या घशात त्याने हे केलं पाहिजे, तोंडात टाकलं पाहिजे असा विचार आपण करणार आहे. आज स्वतःच्याच मुलाच्या तोंडावर तुळशीपत्र ठेवायची वेळ माझ्यावर आलेली आहे आणि हे सगळं झालेलं आहे ते फक्त आणि फक्त तुझ्यामुळं. आणि त्याचबरोबर या सगळ्याला जबाबदार फक्त आणि फक्त तू आहे. तुझ्यामुळं आज अभिजित आपल्यात नाही राहिला, तो गेला आहे. तुला माहीत नाहीये काय झालेलं आहे. असं म्हणत राजा काका भयानक असे चिडलेले असतात आणि राजा काका रडत असतात आणि ते म्हणत असतात रागिनी तुला नाही माहिती, आपला अभिजित गेलाय आपल्याला सोडून, तुला नाही कळत आहे. आपला पोटचा गोळा आपल्यापासून गेला आहे. तुला माहीत नाहीये या वयामध्ये काय करायची वेळ आलेली आहे. असं म्हणत राजा काका रडत असतात आणि तेव्हा मात्र सगळ्यात मोठा धक्का बसतो तो रागिनीला बसतो. आता तिला कळलेलं असतं की नक्की काय झालेलं आहे. रागिनी म्हणत असते की तुम्ही खोटं बोलताय, हे सगळं खोटं आहे असं रागिनी म्हणत असते. तेव्हा राजा काका म्हणतात की हे सगळं खरं आहे आणि मी माझ्या डोळ्यांनी बघितलेलं आहे, चल. असं म्हणत राजा काका रागिनीला म्हणत असतात की सावर स्वतःला, ह्या सगळ्याला जबाबदार तू आहे, हे सगळं तुझ्यामुळे झालेलं आहे. मी तुला प्रत्येक वेळेस वारंवार सांगण्याचा प्रयत्न करत होतो की रागिनी स्वतःला सांभाळ, या सगळ्या गोष्टींमध्ये स्वतःला घेऊ नकोस, पण तू प्रत्येक वेळेस स्वतःच्या चुका झाकण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आज त्याची शिक्षा तुला भोगावी लागत आहे. हे सगळं राजा काका बोलत असतात कारण राजा काकांना माहिती असतं की हे सगळं कुणामुळं घडलेलं आहे, या सगळ्याला जबाबदार कोण आहे, या सगळ्याची खरी मास्टरमाइंड कोण आहे तर रागिनी आहे. ही गोष्ट राजा काकांना चांगलीच माहिती होती आणि म्हणूनच राजा काकांनी आज इकडे रागिनीवरती आरोप लावलेले असतात आणि रागिनीला म्हणत असतात की ह्या सगळ्याला जबाबदार तू आहेस. राजा काका रागिनीला समजावत असतात, म्हणत असतात प्रत्येक वेळेस मी तुला आणि अभिला समजवायचा प्रयत्न केला पण तोही ऐकायला तयार नव्हता. तोही तुझ्या नादी लागून तुझ्यामुळे हे सगळं घडत होतं, त्यालाही माहिती होतं, तरीही तो फक्त तुझाच विचार करत होता आणि तुझ्यामुळेच हे सगळं झालेलं आहे. आज आपला मुलगा आपल्याला सोडून गेलेला आहे. राजा काका ढसाढसा रडत असतात. ते अक्षरशः तुटलेले असतात. त्यांना कळत नसतं की आपला मुलगा, आपला पोटचा गोळा आपल्याला सोडून गेलेला आहे. ही गोष्ट त्यांना ॲक्सेप्टच होत नसते, त्यांना त्रास होत असतो आणि ते रडत असतात. तेव्हा रागिनीला आता रागिनीचा बांध सुटतो आणि रागिनी रडायला सुरुवात करते. रागिनीच्या बाबतीतही जे घडलेलं असतं ते भयानक असतं, कारण अभिजित असं सोडून जाणं हा धक्का खूप मोठा असतो. अभिजितनं असं अर्ध्या रस्त्यात साथ सोडणं ही गोष्ट खूपच मोठी असते. अभिजित हा रागिनीसाठी सर्वस्व होता आणि आज अभिजित हा सोडून गेलेला आहे. ही गोष्ट तिला सहनच होत नसते. इकडे राजा काका रडत असतात आणि रागिनी पण ढसाढसा रडायला सुरुवात करते.
तिला कळायचं बंद झालेलं असतं. या सगळ्यामुळे आपलं काय नुकसान झालेलं आहे हे आज तिला कळत असतं. पैशाच्या हव्यासापोटी, प्रॉपर्टीच्या हव्यासापोटी आपण आज काय गमावलेलं आहे या गोष्टीची जाणीव तिला झालेली असते. स्वतःच्या पोटचा मुलगा तिला आज सोडून गेलेला असतो आणि तीही त्या धक्क्याने आता कोसळलेली असते. तिला कळायचं बंद होतं, कारण तिच्यासाठी हा धक्का खूप मोठा असतो. कारण काहीही झालं तरीही तिला माहिती नव्हतं. ती फक्त या गोष्टीची वाट बघत होती की आज आकाशच्या मृत्यूची बातमी येणार, पण तिला स्वप्नातही वाटलं नव्हतं की आज स्वतःच्या मुलाच्या मृत्यूची बातमी येईल. इकडे आजी विचारत असतात की भूमी नक्की काय झालेलं आहे सगळं. भूमी सांगत असते की मी आणि आकाश रिसॉर्टवर गेलेलो होतो. तिथे मस्त एन्जॉयमेंट चाललेली होती. आम्ही म्युझिकल चेअर खेळत होतो. आपल्या बाळाचं भविष्यात काय करणार आहे तो ह्याबद्दल आमचं डिस्कशन चाललेलं होतं. आणि तेवढ्यातच तिथे राजा काका आले आणि त्याचबरोबर अभिजितने गोळी चालवली. अभिजितने चालवलेली गोळी आकाशला लागली. आकाश कोसळला. आम्ही सगळेजण खूप घाबरलो आणि राजा काका म्हणत असतात की अभिजितने गोळी मारली आहे आणि आकाशला गोळी लागली. भूमी, माझ्यासाठी हा खूप मोठा धक्का होता. आकाश तर कोसळलेला होता आणि त्यानंतर अचानक आम्ही पाहिलं तर आकाश जिवंत होता. आम्हाला धक्का बसला कारण आम्ही आकाशला सावरलं. आकाश जागा झाला कारण त्या धक्क्याने आकाश कोसळला होता, परंतु आकाश हा जिवंत होता. आकाश तिथे उभा असतो. भूमी हे सगळं सांगत असते. त्यानंतर राजा काकांनी सांगितलं की माझ्या पोटचा मुलगा करंटा निघालेला आहे आणि त्याने तुझ्यावर गोळी चालवलेली आहे. तो इथे तुला मारण्यासाठी आलेला आहे. ही गोष्ट जेव्हा राजा काकांनी सांगितली तेव्हा आकाश म्हणाला की आता मी त्याला सोडत नसतो म्हणत आकाश हा अभिजितच्या मागे धावू लागला. तिथे पौर्णिमा हे सगळं ऐकत असते. अभिजितच्या जवळ ती उभी असते. तिथं रडत असते, पण तिचं कान मात्र इकडे काय घडलं ह्या गोष्टीकडे असतात. कारण पौर्णिमाला पण माहिती असतं की अभिजितचा प्लॅन काय होता, अभिजित कशासाठी गेलेला होता आणि आज जे घडलेलं असतं ते त्यांच्या म्हणजे रागिनी आणि पौर्णिमाच्या विरोधात घडलेलं असतं. त्यांना दोघींनाही खात्री होती की काय होणार आहे हे त्यांना दोघींनाही माहिती होतं. पण आत्ता ही गोष्ट जेव्हा स्वतःच्या बाबतीत घडलेली आहे तेव्हा मोठा धक्का बसत आहे. जर त्या गोळीमध्ये आकाशचा जीव गेला असता तर यांना काय वाटलं असतं? यांना काही फरक पडला नसता, कारण यांच्या दोघींच्या मनासारखं झालं असतं आणि पुन्हा या घरावर राज्य करायला सज्ज झाल्या असत्या. पण आज इथे हे घडलेलं असतं. तेव्हा भूमी सांगू लागते की त्यानंतर आकाश आणि अभिजित यांची झटापट सुरू झाली आणि आकाश आणि अभिजित एका बिल्डिंगवरती गेले आणि अभिजित आकाशला ढकलत होता आणि त्याच वेळी आकाशने तिथे असलेला खांब पकडला आणि त्यामुळं त्या झटापटीमध्ये अभिजित हा वरून खाली कोसळला. ही गोष्ट ऐकल्यानंतर आजींना धक्का बसतो. आजी म्हणतात फक्त एका संस्कारामुळे हे सगळं झालेलं आहे. संस्कार कमी पडलेले आहेत अभिजितवर आणि तो फक्त रागिनीच्या इन्फ्लुएन्स खाली आलेला आहे आणि त्यामुळे हे सगळं घडलेलं आहे. तेव्हा अथर्व म्हणत असतो की अभिदादा जाणं ही गोष्ट मला कळतच नाही आहे. म्हणजे असं होऊ शकतं यावर माझा विश्वासच बसत नाही. मला कळतच नाही आहे की मी काय बोलू ह्या सगळ्याबद्दल, कारण अचानक हे जाणं माझ्यासाठीही खूप धक्कादायक आहे. सगळ्यांसाठीच हा धक्का असतो, कारण अचानक आम्ही घरातून गेलेलो असतो आणि त्याची डायरेक्ट डेड बॉडी येते. ही गोष्ट वाटते तेवढी सोपी नव्हती आणि इकडे पौर्णिमा तर ढसाढसा रडत असते. तिला कळत नसतं की आता काय रिॲक्ट करू आणि कशी रिॲक्ट करू. हे सगळं जेव्हा चालू असतं तेव्हा सगळ्यांना खूप मोठा धक्का बसलेला असतो. मग आजी आकाशकडे जातात आणि आकाशला सांगू लागतात की आकाश, याच्यामध्ये तुझा काहीही दोष नाही. ह्या सगळ्यामध्ये तुझी काहीही चूक नाही. आकाश, तुझा कोणताच दोष नाही. या सगळ्याला तू जबाबदार नाहीस आकाश, असं म्हणत इकडे आजी आकाशला त्याचबरोबर इकडे समजवत असतात. आणि आता मात्र पौर्णिमाला खूप मोठा धक्का बसलेला असतो. पौर्णिमाला कळायचं बंद झालेलं असतं, कारण हे सगळं जे झालेलं असतं ते फक्त आणि फक्त आकाशमुळं झाले असं तिला वाटायला लागतं. कारण आकाशनेच माझ्या नवऱ्याला मारलेला आहे असा तिचा गैरसमज होतो. आणि त्याचबरोबर पौर्णिमा उठते आणि आता आकाशच्या अंगावरती धावून जाऊ लागते. तिला असं वाटत असतं की हे सगळं जे झालेलं आहे ते फक्त आणि फक्त पौर्णिमाला वाटत असतं की आकाशमुळं झालेलं आहे असं म्हणत तिने आकाशच्या जवळ जाते आणि आकाशला म्हणू लागते की तू माझ्या नवऱ्याला मारलेला आहेस, तू माझ्या नवऱ्याचा खून केलेला आहेस. आता बरं वाटतंय ना? प्रत्येक वेळेस ऑफिसमध्ये त्याचा अपमान करायचा, सगळीकडे त्याचा अपमान करायचा. माझ्या नवऱ्याला भिकारी केलं, रस्त्यावर आणलं, ऑफिसमधलं त्यांचं पद काढून घेतलं, एवढ्या सगळ्या गोष्टी केल्या, एवढ्यावर समाधान झालं नाही.
माझ्या अभिजितला मारून टाकलेलं आहे, माझ्या अभिजितचा खून केलेला आहे, कारण एवढं सगळं करून तुझं समाधान झालं नव्हतं म्हणून आज तू माझ्या अभिजितला मारलेला आहे असं म्हणत पौर्णिमा अक्षरशः पेटून उठलेली असते, भयानक चिडलेली असते आणि ती आकाशचा गळा ओळत असते. ती म्हणत असते की आता मी सोडणार नाही, कारण माझ्या अभिजितचा जीव तू घेतलेला आहे, तू खुनी आहेस, माझ्या अभिजितला तू मारलेला आहे. सगळेजण इकडे पौर्णिमाला समजावत असतात, पौर्णिमाला म्हणत असतात की सावर स्वतःला, जे घडलेलं आहे ते अपघात होता, याच्यामध्ये कोणाचा काही दोष नाही. परंतु पौर्णिमा मात्र स्वतःला सावरायला तयारच नसते. पौर्णिमाचं असं म्हणणं असतं की काहीही झालं तरीही जे काही घडलेलं आहे या सगळ्यामध्ये आकाश दोषी आहे असं म्हणत तिने आकाशचा गळा पकडलेला असतो आणि आकाशला मारत असते. जणू काही तिनं अक्षरशः पेटून उठलेली असते आणि त्यानंतर ती म्हणत असते की मी सोडणार नाही, कारण माझ्या अभिजितचा ज्यांनी खून केलेला आहे त्याला मी सोडणार नाही असं म्हणत ती पेटून उठलेली असते. आणि त्याचवेळी भूमी तिथे येते आणि भूमी पौर्णिमाच्या कानाखाली वाजवते आणि म्हणते की शांत हो जरा, कारण जे काही झालेलं आहे याच्यामध्ये कोणाचाच दोष नाही, तू स्वतः वाटेल ते आरोप करून सगळा कांगावा करू नकोस. आणि मग भूमीने पौर्णिमाच्या कानाखाली वाजवलेली असते आणि पौर्णिमाला सांगितलेलं असतं की सावर स्वतःला, तुझं दुःख मी समजू शकते, कारण पौर्णिमा म्हणत असते की हे सगळं आकाशनं केलेलं आहे आणि त्या सगळ्याचा दोष, त्या सगळ्याचं ब्लेम ती आकाशवरती देत असते आणि या सगळ्यासाठी ती आकाशला दोष देत असते. त्या सगळ्यासाठी हे सगळं जे काही चालू आहे ते चालू असतं आणि त्याचवेळी पौर्णिमाचा हा जो कांगावा असतो तो सुरू झालेला असतो. भूमीने पौर्णिमाच्या कानाखाली वाजवलेली असते आणि भूमी पौर्णिमाला म्हणत असते की सावर, कारण काहीही झालं तरीही हे सगळं जे आहे ते घडत असतं, कारण पौर्णिमाचा राग अनावर झालेला असतो, कारण तिची जी गोष्ट असते ती इतकी विचित्र घडलेली असते. तिच्यासाठी हा खूप मोठा धक्का असतो, कारण पौर्णिमा अभिला विसरू शकत नसते. अभि जाणं हा खूप मोठा धक्का तिच्यासाठी असतो आणि पौर्णिमा स्वतःला सांभाळण्याचा प्रयत्न करत असते. मग भूमी पौर्णिमाला जवळ घेते. मानसीला पौर्णिमाची अवस्था बघवत नाही, कारण मानसीच्या लक्षात आलेलं असतं की पौर्णिमाची अवस्था खूप बिकट झालेली आहे, आपण लवकरात लवकर आईला फोन करून बोलावून घेतलं पाहिजे. आणि मग भूमी पौर्णिमाला जवळ घेते, पौर्णिमाला शांत करू लागते आणि म्हणू लागते की हे सगळं जे काही झालेलं आहे ते सगळं फक्त एक अपघात होता असं म्हणत पौर्णिमाला समजावत असते. आणि मग पौर्णिमा शांत होते, पौर्णिमा स्वतः सांभाळण्याचा प्रयत्न करत असते. पण जे काही घडत असतं ते इतकं विचित्र असतं, कारण महाजवांच्या घरावर आज वादळ आलेलं असतं आणि या वादळातून घराला बाहेर काढण्याची जबाबदारी असते ती भूमीची. आकाश मात्र शांत तिथं उभा असतो. आकाश म्हणत असतो की हे बघ कसं आहे पौर्णिमा, मी याच्यामध्ये काहीही केलेलं नाही आहे, याच्यामध्ये माझी काहीही चूक नाही असं आकाश म्हणत असतो. परंतु इकडे पौर्णिमा स्वतः सांभाळण्याचा प्रयत्न करत असते, पण तिला तो धक्का सहन झालेला नसतो म्हणून ती वेड्यासारखी वागत असते. तिच्या लक्षातच येत नसतं की ह्या सगळ्याचा परिणाम काय झालेला आहे, कारण आपण चुका केलेल्या आहेत, आपल्या चुकांमुळे हे सगळं घडलेलं आहे, ही गोष्ट तिच्या लक्षातच येत नसते. आणि मग भूमी तिला सांभाळते, तिला म्हणू लागते की शांत हो पौर्णिमा, जे काही घडलेलं आहे ते मलाही मान्य आहे, या सगळ्यामध्ये कायच घडलेलं आहे ते माझ्याही लक्षात आलेलं आहे, पण पौर्णिमा याच्यामध्ये आकाशचा काहीही दोष नाही. आकाश आणि अभिजित यांची झटापट झालेली होती आणि त्या झटापटीमध्ये हे सगळं झालेलं आहे असं म्हणत भूमी पौर्णिमाला सावरत असते. आजीही म्हणत असतात की अगं त्याने सांगत आहे ना, तुझ्या लक्षात येत नाहीये का, कारण काहीही झालेलं असलं तरीही स्वतः आकाश स्वतःच्या तोंडाने सांगत असतो की हे सगळं जे झालेलं आहे ते अभिजित आणि माझ्या झटापटीत झालेलं आहे, हे स्वतःहून तो सांगत असतो. आकाश स्वतःहून मान्य करत असतो. इकडे आता मानसी आईला फोन करायला जाते. अथर्वला म्हणते की आईला सांगणं गरजेचं आहे असं म्हणत ती अथर्वच्या फोनवरून फोन करते. तेव्हा इकडे मूर्ख जी नीलू असते तिला असं वाटत असतं की जे काय झालेलं आहे त्याच्यामुळं तिला माहीतच नसतं की काय घडलेलं आहे आणि ती मात्र म्हणते की हा माणूस कशाला फोन करतोय, मी यांचा फोन कशाला उचलू, कारण तिला त्याच्याशी काहीच देणं घेणं नसतं. तेव्हा ती म्हणू लागते की कशासाठी फोन केलाय ते तर बघते असं म्हणत आता ती फोन उचलते आणि फोन उचलता क्षणी तिला धक्का बसतो. ती म्हणू लागते की काय, तेव्हा इकडे मानसी सांगत असते की हो अभिजित भाऊजी गेले. तेव्हा लगेचच इकडे ती म्हणत असते गेले म्हणजे
कुठे गेले, तुला काय म्हणायचं आहे काय, कुठे गेले ते, असं बोलत असते. तेव्हा ती सांगते की हो, त्यांचा मृत्यू झालेला आहे, ते आपल्याला सोडून गेलेले आहेत. आणि तेव्हा मात्र इकडे नीलूच्या पायाखालची जमीन सरकते, तिच्या हातातनं मोबाईल खाली पडतो आणि ती रडायला सुरुवात करते. ती म्हणू लागते काय बोलतेस तू हे सगळं. तेव्हा इकडे ती सांगत असते कारण असा सगळा गोंधळ झालेला होता, नक्की तिकडे रिसॉर्टवर गेल्यावर जे काय घडलेलं असतं ते ती सांगत असते. आणि तेव्हा मात्र निलंबरीच्या पायाखालची जमीन सरकते. निलंबरी म्हणते की माझ्या पुन्नूचं काय झालं असेल, पुन्नू कशी आहे तिथं. तेव्हा लगेचच मानसी सांगते की तू लवकर ये आई, पौर्णिमाची अवस्था खूप बिकट आहे, तुला लवकर येणं गरजेचं आहे, हे सगळं मानसी सांगत असते. आणि त्याचवेळी इकडे नीलू म्हणत असते त्या आकाशने माझ्या पौर्णिमाचा नवरा मारलेला आहे, त्या आकाशने हे सगळं केलेलं आहे, या सगळ्याला जबाबदार तो आकाश आहे, त्याला मी सोडत नसते, माझ्या मुलीला विधवा केलेला आहे, तिचा नवरा मारलेला आहे, आता मी त्याला सोडत नसते, हा विचार आता निलंबरीच्या मनात सुरू झालेला असतो. आता या सगळ्याला तिथे आग लावण्याचं काम निलंबरी करणार असते. भूमी इकडे सावरत असते आणि त्याचवेळी गाडी येते. गाडीतून रागिनी आणि त्याचबरोबर राजाकाका आलेले असतात. राजाकाका रागिनीला घेऊन आलेले असतात आणि रागिनी गाडीतून उतरते. तिच्यासाठी हा खूप मोठा धक्का असतो, कारण तिला डेड बॉडी बघायची होती, ती आकाशची बघायची होती आणि हे घडलेलं असतं ते मात्र वेगळंच असतं. आणि त्याचबरोबर इकडे जेव्हा हे चालू असतं तेव्हा रागिनी आलेली आहे हे पाहून थोडंसं हायसं वाटू लागतं, ते म्हणजे इकडे पौर्णिमाला, कारण रागिनीच तिला समजून घेऊ शकते असं तिला वाटत असतं. राजाकाका आणि रागिनी गाडीतून उतरतात. रागिनी जेव्हा पुढे येऊ लागते तेव्हा तिला खूप मोठा धक्का बसलेला असतो, कारण अशा अवस्थेमध्ये अभिजितला बघावं लागेल असं तिला स्वप्नातही वाटलं नव्हतं. आणि रागिनी पुढं चालत येत असते. तिच्यासाठी हा खूप मोठा धक्का असतो, कारण काहीही झालं तरीही ही मोठी गोष्ट घडलेली असते आणि आज या सगळ्याला जबाबदार आता आकाशला ठरवलं जाणार असतं, हे भूमीच्याही लक्षात आलेलं असतं. पण आकाश स्वतःहूनही मान्य करत असतो की जी काही घटना घडलेली आहे त्या क्षणी मी तिथं होतो, ही गोष्ट आकाश स्वतःही तेवढीच मान्य करत असतो. आणि इकडे रागिनी आलेली असते, ती अभिच्या जवळ जाते आणि आकाशकडे पाहू लागते, कारण राजा काकांनी जे घडलेलं आहे ते सगळं रागिनीला सांगितलेलं असतं. निम्म्या गोष्टी तर रागिनीला आधीच माहिती असतात. आता फक्त तिथे नक्की त्या रिसॉर्टमधून बाहेर पडल्यावर काय घडलेलं असतं ते राजा काकांनी तिला सांगितलेलं असतं. आणि तिच्यासाठी हा खूप मोठा धक्का असतो, कारण तिला बातमी ऐकायची होती, ती आकाशची ऐकायची होती आणि आज तिला बातमी ऐकायला मिळालेली असते ती अभिजितची. इकडे पौर्णिमा रडत असते आणि आकाश म्हणत असतो की जे काय झालेलं आहे त्या क्षणी मी तिथं होतो, म्हणजे मी जबाबदार आहे या गोष्टीला, असं आकाश म्हणू लागलेला असतो. तेव्हा भूमी म्हणत असते की हे बघ आकाश, याच्यामध्ये तुझा काही दोष नाही आहे, हे सगळं ॲक्सिडेंटली झालेलं आहे, झटापटीमध्ये झालेलं आहे, याच्यामध्ये तुझा काही दोष नाही. रागिनी मात्र रागानेच आकाशकडे पाहत असते. ती आकाशला सगळा दोष देत असते आणि तिला आता आकाशला याच्यामध्ये अडकवायचं असतं, म्हणजे काही झालं तरी रागिनीचा डाव साध्य झालेला असतो. तिला आता आकाश आणि भूमीला वेगळं करायचा चान्स मिळालेला असतो. आणि आकाश मात्र अगदी प्रामाणिकपणे इकडे शांतपणे येऊन तिथं उभा असतो. रागिनीच्या पुढे तो हात जोडत असतो. तो म्हणत असतो की जे काय घडलेलं आहे त्याच्यामध्ये माझी काही चूक नाही आहे, हे सगळं झटापटीमध्ये झालेलं आहे असं तो सांगत असतो. परंतु रागिनीला मात्र ह्या गोष्टी ऐकूनच घ्यायच्या नसतात आणि त्याचवेळी तिने पण आकाशकडे पाहत असते. तेवढ्यात इन्स्पेक्टर गायकवाड तिथं आलेले असतात आणि इन्स्पेक्टर गायकवाड म्हणत असतात की आकाश महाजन, आम्ही तुम्हाला घेऊन जात आहे. तेव्हा भूमी म्हणत असते की आकाशचा काही दोष नाही आहे, गायकवाड साहेब, आकाशची काही चूक नाही, आकाशने काही केलेलं नाही, हे भूमी सांगत असते, त्यांना समजवत असते. पण आकाशला चौकशीसाठी घेऊन जातात. आता निलंबरी तिथं आलेली असते आणि ती म्हणत असते की हे सगळं तुझ्यामुळे झालेलं आहे आणि या सगळ्याची शिक्षा तुला भोगावी लागणार आहे, मी तुला तळतळाट देते, तुझं कधीही चांगलं होणार नाही, असं म्हणत ती आता भूमीला तळतळाट देऊ लागते. आणि निलंबरीच्या या वागण्यामुळं सगळ्यांना धक्का बसलेला असतो. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.